शनिवारी रायगडाचं गोमूत्र आणि विविध नद्यांच्या पाण्याने शुद्धीकरण करण्यात येणार असल्याची माहिती नामदेवराव जाधव यांनी दिली आहे। जाधव म्हणाले, रायगडवर केवळ छत्रपती शिवाजी महाराजच पालखीतून आगमन करत असत, मात्र शरद पवार यांनी पालखीतून येत छत्रपतींचा अपमान केला आहे। त्याचबरोबर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड आदी व्यक्ती मेघडंबरीवर चढले होते। हा सर्व प्रकार निंदनीय असून त्यांनी राज्यातील मराठ्यांची जाहीर माफी मागावी। त्याचबरोबर शनिवारी लाखो मराठा कार्यकर्त्यांसह सह्याद्री खोऱ्यातील सर्व नद्यांचे पाणी आणि गोमूत्र यासह रायगड किल्ल्याचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। दरम्यान मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे शरद पवारच आहेत। ज्या ज्यावेळी पवार सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा मराठ्यांना भडकवण्याचे काम पवार करत असतात, मात्र सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला विसरतात। त्यामुळे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार म्हणून सर्व मराठ्यांसह 23 मार्च रोजी बारामतीतील पवार यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचे नामदेवराव जाधव यांनी सांगितले। परवा शनिवारी रायगडावरती शापवार जनाब शरद पवार यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम करणं आणि त्याचा राजकारणाचा आखाडा बनवण्यासाठी वापर करणं ही गोष्ट अत्यंत दुर्दैवाची आहे आणि ही आम्हा सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे। आमच्या भावना त्या दुखावलेल्या आहेत। त्या भावना दुखावण्याची 2-4 कारणे ती मला तुम्हाला सांगायला लागतील। रायगडावरती छत्रपतीच्या शिवाय कोणीही पालखीमधून बसून जाणं अशा प्रकारचा कधी प्रोटोकॉल नव्हता नाही आणि याच्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मानबिंदूंचा आणि त्या प्रोटोकॉलचा मानभंग झालेला आहे। एक तर तुम्ही पालखीमध्ये बसून रायगडावरती जाता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यासमोर पुढे तुताऱ्या वाजवत हलगी वगैरे वाजवत जाता, ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। त्या रायगडावरती अशा प्रकारचं स्वागत आणि सन्मान फक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज या 2 छत्रपतींचं अशा प्रकारचे स्वागत झालेलं आहे। आणि रायगडाचा जो राज दरबार आहे त्याला शिवमंदिर म्हटलं जातं, स्वराज्य मंदिर म्हटलं जातं। त्याच्यामध्ये नगारखान्यातून अशा प्रकारे प्रवेश करणं हे जगातील तमाम शिवभक्तांच्या आणि मराठ्यांच्या भावना दुखवणारं कृत्य या गटाकडून झालेलं आहे। त्यामुळे आम्ही जगातील सर्व शिवभक्तांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि या संदर्भामध्ये तुम्हाला जे काय राजकारण करायचे दुसरीकडे करत चला, परंतु शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे 6 जून 1674ला म्हणजे जवळपास 350 वर्षापूर्वी हा प्रसंग इतिहासामधला सर्वोच्च प्रसंग घडला आणि 400 वर्षानंतर मराठा एवढा छत्रपती झाला, बादशाह झाला ही तो सामान्य गोष्ट नव्हे। हा जेवढा मोठा इतिहास त्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी त्या पवित्र ठिकाणी त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अशा प्रकारचं आत्मघाती कृत्य किंवा निंदनीय कृत्य करणं हे जगातील शिवभक्तांच्या भावना दुखवणारं आहे। नंबर 1। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किंवा शिवजयंती पुण्यतिथी किंवा शिवाजी महाराजांशी संबंधित काय कार्यक्रम असेल त्याच वेळी त्या मेघडंबरीत तिथं वर चढण्याचा अधिकार असतोय किंवा शिवभक्तांना तेवढीची सवलत आहे किंवा त्यांचे ते आदरापोटी ते एवढं करू शकतात, हार घालण्यासाठी वगैरे वर चढू शकतात। परंतु मी जे फुटेजमध्ये बघितलं त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड आणि आणखी 1-2 लोक बार त्या मेघडंबरी वरपर्यंत चढले होते। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय पडतात त्या ठिकाणी आम्ही शिवभक्त डोकं टेकवतो, आम्ही त्या ठिकाणी माथा टेकवतो। अशा ठिकाणी केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी पार त्या सिंहासनावरती चढणं ही सुद्धा बाब आमच्यासाठी शिवभक्तांसाठी अत्यंत घृणास्पद अशी आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्याचा निषेध करतो आणि जगभरातील शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो। कोणीही रायगडाला राजकारणाचा आखाडा बनवता कामा नये। तुमची राजकारणात पवित्र वास्तूचा आणि भूमीचा वापर तुम्ही तुमच्या राजकीय अस्तित्व तुमचं संपलेलं आहे आणि म्हणून त्या अस्तित्वाच्या साठी ती अशी लुडबुड तुम्ही करणं हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि म्हणून आजची आमची पत्रकार परिषद आहे। आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांचा सातत्यानं उद्बोधन करतात हे लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी मंडळी आपले अस्तित्व वाचवण्यासाठी रायगडावरती गेली, परंतु यातली किती लोक शिवाजी महाराजांच्या समाधीवरती गेली हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। ज्यात महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवसमाधी शोधली त्याच्यावरती जाऊन 2 फुलं व्हावी एवढं सुद्धा सौजन्य यातल्या किती लोकांनी दाखवलं असा आमचा एक मोठा प्रश्न आहे। आणि तिसरी गोष्ट, ज्या जगदीश्वर मंदिराच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या रहितेला मी समान न्याय देईन अशा प्रकारचा जगाला संदेश दिला आणि हे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी प्रेरणेचं ठाण म्हणून जगदीश्वर मंदिर जगाचा ईश्वर, मग तुम्ही कुठल्याही धर्माला मानत असताल, कुठल्याही विचाराला मानत असताल, सर्वांचं तुम्ही आस्तिक असताल, नास्तिक असताल, सर्वांसाठी हे जगाचं ईश्वराचं मंदिर हे जगदीश्वर मंदिर, त्या मंदिरात सुद्धा हे लोक गेलेले नाहीत।
असे दोन प्रश्न यातून उभे राहिले. म्हणजे तुम्ही राजकारणासाठी राजसदरेपर्यंत जाताय, परंतु तिथून एक 100 फूट असणाऱ्या जगदीश्वर मंदिरात किती लोक गेलेच नसणारे बऱ्यापैकी, आणि शिवसमाधीवरती किती लोक माथा टेकायला गेले. यांना फक्त आपलं दुकान चालवायचंय आणि नाव शाहू फुले आंबेडकरांचं जरी घेत असली तरी महात्मा फुलेंनी शोधलेली समाधी, एवढं मोठं हा इतिहास आहे त्या समाधीचा, आणि जगाचा एवढा मोठा राजा ज्याची समाधी आहे तिथे जायचं सौजन्य ह्या लोकांनी दाखवलेलं नाही. ही गोष्ट आहे. तिसरी गोष्ट की आमच्यासाठी शिवाजी महाराजांची राजसदर आणि तो पूर्ण परिसर हे एक मंदिर आहे. अशा ठिकाणी मटण खाऊन प्रवेश करणं हे सुद्धा निश्चित गोष्ट आहे. अशा सर्व गोष्टींमुळे आम्ही शरद पवार गटांचा, शापवा जनाब शरद पवार यांचा आणि त्यांच्यासोबतच्या संपूर्ण टोळक्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि म्हणून पुढच्या शनिवारी आम्ही रायगडावरती सर्व जगातील शिवभक्तांना आवाहन करतो की आपण आपापल्या गोठ्यातील देशी गायींचं गोमूत्र 1 लिटर घेऊन येणे आणि आपण ज्या परिसरात राहतात तिथून तिथल्या पवित्र नद्यांचं 1 लिटर पाणी घेऊन येणे, जेणेकरून संपूर्ण रायगडाचं शुद्धीकरण आम्हाला करायचं आहे. आणि जवळपास 1 लाख शिवभक्तांना घेऊन आम्ही पुढच्या शनिवारी रायगडाच्या शुद्धीकरणाचा हा उपक्रम हाती घेणार आहे. जगातील तमाम शिवभक्त आमचं विनंती आहे की तुम्ही तुमचे राजकीय पक्षाचे झेंडे दांडे जोडे बाजूला ठेवून केवळ शिवछत्रपतींच्या सन्मानासाठी तुम्ही सगळ्यांनी मैदानात उतरायचं आहे. आणि त्या ठिकाणी येताना आपला झेंडा एकच असणार आहे, भगवा झेंडा असणार आहे, आपला अजेंडा एकच असणार आहे. मराठा साम्राज्याचे एवढे मोठे दौलतीवरती एवढं संकट आलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या ह्या राजधानीमध्ये एवढा मोठा अपमानास्पद प्रसंग घडलेला आहे. त्यामुळे तमाम देशमुख, पाटील, इनामदार, देशमुख जागीरदार, रयत, शिलेदार, मनसबदार आणि सर्व शिलेदार आणि सैनिक, स्वार, राऊत, शिपाई या सर्वांना आम्ही आवाहन करतो, रयतेला आवाहन करतो की येत्या शनिवारी रायगडावरती आपण लाखोच्या संख्येने या. आणि हा रायगड किल्ला आपल्याला सर्व जिथून ही मंडळी सगळे चालत गेली, जिथून जिथे जिथे यांचे पाय पडले त्या त्या ठिकाणी आपल्याला हे गोमूत्र शिंपडायचे, त्या त्या ठिकाणी आपल्याला एवढं सगळं ज्या ज्या 12 मावळमधले आणि सर्व स्वराज्याच्या प्रांतातील ज्या ज्या नद्यांच्या परिसरातून खोऱ्यातून हे स्वराज्याचे सगळे मावळे आले, शिलेदार आले आणि त्यांनी पराक्रमाचा घोडा नाचवला, घोड्यांच्या टापा आटकेपार धडकल्या, त्या सर्व मावळ्यांना विनंती करतो की त्याच नद्यांचं पाणी घेऊन आपण या रायगडावरती पोचा, कारण आपले दौलतीचे अप्रूप, दौलतीची प्रतिष्ठा आज धोक्यामध्ये आहे. म्हणून जात, धर्म,